लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आज उद्या जवळपास सगळ्या जागा आम्हाला त्याच्यावरच्या तिकिटा जाहीर करायच्या आहेत आणि त्यामुळे आज स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग आहे. उद्या CSE आहे आणि जवळपास उद्या आमचं सगळे नावं फायनल होतील आणि त्यासाठी आम्ही आज दिल्लीला आलेलो आहोत. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात काँग्रेसच्या 7 जागांवर उघड पाठिंबा आम्ही देऊ, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. बघा, आता त्यांचं पत्र आज आम्हाला आमचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाने ते पत्र आलेलं आहे. त्याच्यावर खरगे साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्याच्यातलं योग्य काय असतील तर ते त्या पातळीवरची चर्चा आहे. त्याच्यामुळे मी आज या चर्चेमध्ये पडावं हे काही बरोबर नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानं बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला दुःख झालं असेल असं मोदी म्हणाले. शक्ती शब्दावरनं त्यांनी तेलंगणातून मोदींनी टीका केली आहे. त्याला मला हे कळत नाही, वाईट शक्तीच्या विरोधात राहुल गांधीजी लढतात आहेत. तर वाईट शक्तीचा त्या पुरातन काळामध्ये सुद्धा म्हणजे भगवान श्रीरामाच्याही काळामध्ये आपण पाहिलं असेल तर जे राक्षसी शक्ती होती ती वाईट शक्तीच आपण मानत होतो आणि राहुल गांधीची लढाई ही वाईट शक्तीच्या विरोधात आहे. आता वाईट शक्ती ह्या शब्दाचा अनर्थ करत असतील तर वाईट लोकच करू शकतात. त्यामुळे मी मोदीजींच्या या वाक्यावर, आता त्यांना दुसरे मुद्दे नाहीत ना. त्यांनी 2014मध्ये आणि 2019मध्ये म्हणजे 10 वर्ष जे सत्तेमध्ये राहिले, या 10 वर्षात लोकांसाठी काय केलं? फक्त बॅनरबाजी, जाहिरातबाजी, जनतेच्या पैशाची लूट जाहिरातबाजीतून केलं एवढंच आहे. खोटे आश्वासन, त्याच्याशिवाय पलीकडे काय? म्हणून आता तुम्हाला लोकांना उत्तर द्यायचं आहे. राहुल गांधीजी आणि गांधी परिवाराबद्दल, नेहरू परिवारावर बोलून तुमचं आता झालं तुमचं काम. लोकांना आता कळलं की तुमचं आज मी तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माचे पाईक आहेत असं आणि आम्हीच ठेकेदार असं BJP दावा करतं आहे. सगळ्यात जास्त गोमांस निर्यात करणारा देश जगातला कोणता पहिल्या नंबरवरला असेल तर भारत आलेला आहे या 10 वर्षात. आणि त्यांच्याकडून जे कारखानदार आहेत, त्या गोमांसवाले, त्या कारखानदारांकडून तुम्ही तुमच्या भाजपच्या खात्यामध्ये पैसे निवडणुकीसाठी गोळा केलेत. म्हणजे तुमचा असली चेहरा लोकांना कळलेला आहे. त्याच्यामुळे मोदीजींनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं. आता राहुल गांधीवर टीका करणं थांबवावं, त्यांचा अधिकार आहे तो. त्यांना काय बोलायचं असेल बोलू द्या. पण जनतेच्या प्रश्नावर ज्याप्रमाणे काँग्रेसनी जे 5 गॅरंटीज म्हणजे 5 म्हणजे शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, गरिबांसाठी असेल, अशा 25 गॅरंटी ज्या दिलेल्या आहेत त्या गॅरंटीवर बोललं पाहिजे. आणि आमची गॅरंटी मग कर्नाटकात असेल, तेलंगणात असेल, हिमाचलमध्ये असेल, काँग्रेस पक्षाने ते पूर्ण केल्यात जिथं जिथं आमची सत्ता आली. तुम्ही दिलेल्या गॅरंट्या त्या जुमल्या का झाल्या त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे राहुल गांधीवर टीका करणं आता थांबवलं पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नावर मोदीजींनी बोलले पाहिजे. राज ठाकरे अमित शहांना भेटून गेलेले आहेत. काय वाटतं महायुती सशक्त नाही म्हणून मनसेना घेण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगत आहे, महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हे दोन्ही कमजोर झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनीच केलेल्या सर्वेमध्ये ते खूप मागं पडलेली आहे. त्याच्यामुळे जोडजंतर करण्याचं काम त्यांचं सुरू आहे. त्यांचं जोडजंतर झाल्यानंतर जेव्हा निवडणुकीचा आखाडा सुरू होईल, मैदान सुरू होईल, त्यावेळेस काय भूमिका मांडायची आम्ही जनतेसमोर मांडू. पण लावरे तो व्हिडिओ म्हणत टीका केली होती आणि तेच राज ठाकरे आज मोदींच्या मांडीला लावून बसणार आहेत. अजून मी ते प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्याच्यावर, म्हणून मी लावरे व्हिडिओ असं म्हणणार नाही. त्यामुळे पुढं मी तुम्हाला सांगितलं जे होणार आहे त्याच्यावरची प्रतिक्रिया नंतरच देऊ. सांगली लोकसभेबद्दल एक संजय राऊतांनी थेट उमेदवार जाहीर केला, तर त्याबद्दल तुम्ही म्हणजे कसं पाहता? चंद्रहार पाटील त्याला एक बघा, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असून ज्या जागा चर्चेत असतील त्या जागेवरची उमेदवारी आघाडी म्हणून म्हणजे आपण जेव्हा बसतो त्यावेळेस अशा जागा जाहीर करता येत नाही. अजून त्याच्यावरची चर्चा पूर्ण झाली नाही आणि म्हणून मग आम्ही सांगितलं की सांगली जागा आम्ही लढू, आमचे उमेदवारी आम्ही सांगितलं. त्यामुळे ज्या गोष्टी ज्या आघाडीच्या धर्मामध्ये कोणी पाळत नसेल तर त्याला उत्तर तसं देण्याची भूमिका आमची पण आहे. पण पहिला टप्पा जवळ आलेला आहे, अजूनही जागा वाटप जाहीर झालं ना. 21 तारखेला आम्ही बसून फायनल करू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.